हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आता वाजलेले आहेत 5 संध्याकाळचे 5 फिरायला चला तर तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला. आणि दररोजची ड्युटी झाली बरं का ही फिरायला जायची. चला तर मग. तर बघा आलो तर आमच्या गार्डन मध्ये आम्ही. आता आम्हाला काय काय करायचे कामं सगळे चालवतात. ऊन कमी झाले आणि आमच्या इकडे पावसाचं पण वातावरण झालंय. आणि तीळ कापून ठेवलाय आपला, काही शेडमध्ये ठेवलाय, काही बाहेर हे केल्या ठेवल्या. तर बघा आता आपल्याला हे तिळाचं रान आणि पूर्ण आपल्याला पैप हे ते उचलून घ्यायचे. आता हे स्प्रिंकलरचं काम झालेलं आहे आणि आता आपल्याला इतर नांगरून घ्यायचे. पलीकडलं सगळं रान नांगरले, आता तिळाचं रान पण नांगरून घ्यायचे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला तिळाच्या हे ठेवलेले आहेत ना, कशा ठेवलेत ते दाखवते. आणि आपल्याला तीळ भरपूर होतील. पण आता या पावसानं काय होतंय की पावसामुळेच हे करायला, जर पाऊस नाही आला तर पांढरा शुपट होईल आहे. जर पाऊस आला तर मात्र आपल्या सगळे शेतातले कामं झालीत आपल्या, त्यानंतरच कामं लागतील. तर बघा इकडं आता विहिरीपासलं पण सगळा रमणा ते सगळं काढणं झालं. त्याचबरोबर सगळं नांगरणं झालंय, गुळी फेकली आहे. पुन्हा त्याचबरोबर खत टाकलाय. अगोदर खत टाकून घेतला आणि नंतर नांगरून घेतलंय. आता फक्त राहिलं हे फक्त तिळाचं रान. तर चला आता छड्या पण उचलायच्या. आता आम्ही छडे पण उचलतो. आणि त्याचबरोबर इकडं आहे आपल्या तिळाच्या बघा अशा खोपी घातल्या. आणि हे पण आणखीन ओलंच आहे. पाऊस जर नाही आलं तर खूप चांगला तीळ होणार आहे आपला. बघा अशा भरलेल्या आहेत. असं तीळ निघायला हे असंच राहण्यासाठी फक्त पावसानं असं हे करायला पाहिजे बघा, यायला नाही पाहिजे. नाहीतर एक नंबर आपला तीळ निघणार आहे. एवढ्या झाल्या तिथं. आणि आता शेडमध्ये पण आहे तसंच. शेडमध्ये पण ठेवलं आहे काही, कारण काल खूप आभाळ आलं होतं. पटपट कापला आणि नंतर मग शेडमध्ये ठेवलं सगळं. आमचे पैप उचलाय चालू आहेत. मला बघा कसा बेजार व्हायला या. सगळे इथपर्यंत होते तितके नेले आता पैप. जाते का बघा? जाते. मी धरू का नको मग? धरू आहे. मी धरू. ते मागचं एक आणते की, मागचं एक आणते की. ते ओढू नको, राहू दे. मी नेते दोन्ही पण. नेता येते तुला? कसं? अरे बापरे, मला मला कुठं नेतोस? उचलं नाही वागा, राहू दे आता. कसं नेणार आहेस तू? खाद्या धरून पप्पा सारखं? बरं उचलला का? जाते का? नेऊ तिकडला आणते मी. जाते मला. आमचे पैप झालेले आहेत गोळा करायचे आणि आता आम्हाला जायचंय एका पक्षाचे अंडे बघायला. चला तर मग. शेवटी आई ती आईच असते बरं का. नांगरटीचं रान आहे आणि नांगरामध्ये मोठाले काय म्हणतात ना आपण, ढेकळं बारीक करून उंच ठिकाणी असे तिचे अंडे घातलेले आहेत. अगोदर 2 होते, आता 3 झालेले आहेत. आणि लेकरं उठले की तिकडेच चालले. तर पक्ष्यांचं एक असं आहे बरं का, ते एकदा जर त्यांनी आपलं जर स्पर्श झालेला त्यांना कळते आणि जर झाला तर ते नंतर अंड्यांना जवळ धरत नाही, तसेच राहू दे तिथं. तर मुलींना लांबूनच बघायला सांगितलं. तर हे होते टिवटिवीचे अंडे. कधी बघितलेले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आता जास्तीत जास्त आपल्याला पक्षी तर पाहायलाच भेटणं झाले. तर बऱ्याच पक्ष्यांचा चिवचिवाट कमी झालेला आहे. आणि आता कुठेतरी खेडेगावात हे आहे, पण सिटीमध्ये तर हे सकाळी सकाळी पण दिसत नसतील बरं का. तर असे अंडे झालेले आहेत बघा, थोडे काळे काळे हे असते. तर आणि नंतर अंडे पाहिले आणि नंतर आम्ही इकडं आलोत. आणि नंतर म्हणलं आता पावसाचं वातावरण काही नाही आहे. तर पावसाचं वातावरण नसल्यामुळं मग सगळ्या चवळ्याच्या घड्या घालायला घेतल्या. आणि तीळ कापायला चालू झाले का नाही, चालू केला तेव्हा भरपूर असं ऊन होतं. कापायला जर तीळ कापत होतं तेव्हा इतकं ऊन लागत होतं. असं वाटत होतं किती पाणी प्यावं, किती बसावं, एवढं ऊन लागत
लागत होतं. आणि जसं ह्या 2 दिवसामध्ये तीळ कापायचं झालं का नाही तर आबाळानं त्रास चालू झाला आहे. तर मी तर म्हणते ना, हे निसर्गाला पण कसं कळतं की आता ही शेतकऱ्याची सुगी आली आणि आता सुगीच्या नंतरच पाऊस पाडायचं. शेतकऱ्याची अशी बेजारी होती. कोणत्या पण पिकाला असंच होते बरं का. सोयाबीन असो, हरभरा असो, कुठून ना कुठून तरी आबाळ येते आणि असं पिकाचं काही ना काहीतरी नुकसान होतं. आता इतका छान तीळ आलेला आहे, इतकी काळजी घेतलेली आहे, तरी पण थोडी जरी हायगाय झाली का नाही आता चवळा झाकायची किंवा उघडायची तर ह्या तिळाचं म्हणजे एकतर गुदमरा होईल आणि जास्त भिजला तर लालवट होईल. त्याच्यामुळं होईल तेवढी तर काळजी घ्यायला, पण आता जेवढं हातात आहे तेवढं शेतकरी करतात बरं का. आणि आता म्हणलं एवढे चवळे आज काय वातावरण नाही आहे, पण काय झालं माहिती का, आज वातावरण नाही तर लगेच सकाळी सकाळी पहाटच वातावरण बदललं आणि आम्हाला एकदम सकाळी सकाळी हे चवाळे घड्या घालून ठेवल्या. पण अगोदर खरंच माणसाला काही माहिती नसते, तर सकाळी सकाळी आम्हाला 4 वाजता गाडीवर येऊन पुन्हा चवाळं झाकावं लागलं. थोडा सडा टाकल्यासारखं पाऊस झाले आणि ह्या तिळाला काही जास्त पाऊस लागणार नाही, थोडं जरी झालं तर पूर्ण काळा तीळ पडते. तर पुन्हा मग आम्ही सकाळी येऊन चवाळं झाकलं. अशी शेतकऱ्याची बेजारी असते. आता हे सगळे कामं झाले, पैप टाकली, चवळ्याची घडी झाली आणि इकडं सनसेट इतका भारी दिसत होता ना, दमादमानं दिवस मावळत होता. आणि बघा असं थोडं ते पण घेतलं तर असं रानातलं वातावरण असते. आणि आता झालं आमचं सगळं काम. इकडं थोडं आंब्याचे झाडं येतं, तर आंब्याच्या झाडाला पण म्हणलं पाणी टाकून घ्यावं. आता 2-2 घागरी जरी टाकल्या तर कमीच वाटायले, पाणी टाकून घेतलं. पण आम्ही टाकले, त्याचबरोबर रानातले काय बाहेरले पैप मधले पैप सगळे टाकून दिले. आणि आता चला मधलं दाखवते तुम्हाला. शेडमध्ये बघा असे टाकलेत आम्ही, असे रचले आहेत तीळ. ह्या पावसामुळे बरं का, नाहीतर बाहेर मस्त पटांगणामध्ये वाळून पण गेला असता तीळ. आणि कसं आहे ना, पीक आलं तर चांगला भाव आला तर माणसाला बरं वाटतं. एवढे कष्ट करून जर भाव नाही आला किंवा पावसानं जर वाया गेलं मग मात्र हे होतं या. तर आता सगळ्या लेकराईनं पण स्प्रिंकलरचे पैप नेऊ लागले, त्याचबरोबर चवळाच्या घड्या करू लागल्या, कारण आज जरा वातावरण स्वच्छ आहे. बघूत आता. आणि आपल्या शेडमध्ये पण असं पैपाला ना अशी जाळी करून घेतलेली आहे, पैप वरची वरी राहते. आणि हे बघा आपला हे एकदम शेवटच्या त्या दिवशीचा तीळ आहे, तर हा हिरवागार तीळ आहे, त्याच्यामुळे त्याच्या खोपड्या घातल्यात. आणि हा तीळ तसाच टाकलाय. आता सगळं जर बाहेर टाकाव तर ह्याला चवाळं पुरणार नाही, त्याच्यामुळे थोडा थोडा बाहेर टाकलाय. आता बघू ह्याला पण काय काय होतंय ते. तर बघा अशा खोपड्या घातलेल्या आहेत आणि आम्ही तर म्हणतो सगळ्याच खोपड्या घाला. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ.